जेव्हा आम्ही हे आंदोलन इथे चिपको सुरू केलं तेव्हा कोणालाही असं वाटलं नव्हतं की इथे काही माईसच्या माध्यमातून इथे भारत मंडलमच्या माध्यमातून कॉन्क्रीटचं कन्व्हेन्शन सेंटर होणार आहे. सगळ्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. नोटिसा झाडांवर लावल्या गेल्या, फुल्या मारलेल्या. त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा आवाज उठवला तेव्हा नंतर सांगण्यात आलं की हे आम्ही फक्त सर्वे करतोय. म्हणजे कातडी बचाव पद्धतीने सगळं चाललेलं होतं. टेंडरची जेव्हा आम्ही काल कॉपी पाहिली ती 14 नोव्हेंबरची आहे. आमचं आंदोलन 24 तारखेचं आहे. म्हणजे सगळ्यांना हे माहिती झालेलं होतं की इथे सगळेचे सगळे वृक्ष 1800च नाही त्याच्याही पेक्षा जास्ती याची कत्तल होणार आहे. आणि इथे कमर्शियल अँगलने, अगदी बरोबर तुम्ही शब्दप्रयोग केला, PPP, पब्लिक पार्टनरशिप, प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून इथे कन्व्हेन्शन सेंटर, सेमिनार हॉल, वर्कशॉप हॉल आणि इथे हे सगळे ठेकेदारांना दिले जाणार आहे. तो यांना काय फक्त खायला सिमेंटच लागतं का? आणि आता हिरवा काय हरित कुंभ आहे, म्हणजे हरितचं नक्की व्याख्या काय नवीन हरित बनवणार आहे खाण्यासाठी? तर हे टेंडरिंगचंच करायचं होतं. त्या भूलतापा किंवा चुकीची माहिती देऊन काय यांना स्मरणशक्ती नाही आहे की हे काहीतरी नवीनच काढताय आणि खरं काय ते लपून ठेवताय. नाशिक महापालिकेवर गोष्टी लपवल्याचे आणि नाशिककरांची दिशाभूल केल्याचे आरोप होत असताना महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी BBC मराठीने संवाद साधला. मागच्या कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने जसा प्लॅन बनवला होता तसाच प्लॅन यावेळीही केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. हे काम करण्यासाठी कुंभनंतर मी मोकळी सोडून मग परत इथे अँटी सोशल एलिमेंट्सला बसवायचे का किंवा अतिक्रमण करून द्यायचे का लोकांना? मग त्याचं संवर्धन कसं करायचे? त्याचं नियोजन आम्हाला करावं लागेल. तर माझं फक्त एवढंच आहे की एकदा कुंभ झाला, हे आपण जर्मन हँगरचे बांधले, मग ते नंतर तसेच ठेवून, जसं आपल्या इथे ओपन ग्राउंड वापरतात लोक एक्झिबिशनसाठी, तसं तिथे वापरू शकतो ना मी. आणि मला रेव्हेन्यू मिळेल ना, शहराला 5 कोटी मिळेल ना वर्षाचे. मग ती मला, आणि आपण आता 300-350 एकर जमीनचा भूसंपादन करतोय, ते 300 एकर तशी मोकळीच ठेवून द्यायचे. त्याच्या संवर्धनासाठी आम्हाला स्टेप्स घ्यावाच लागेल. एक हा प्रोवन मॉडेल आहे ॲसेट मॉनिटायझेशनचा, जे सेंट्रल गव्हर्नमेंट पण प्रमोट करताय, स्टेट गव्हर्नमेंट पण प्रमोट करताय आणि बाकी भरपूर ठिकाणी ते झालं पण आहेत. तर आपण त्याच पद्धतीने इथे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट घेतोय. त्यांना जागा नाही देत, जागा आपली आहे, आपलीच राहील, कुठे जाणार नाही. आपण फक्त त्यांना चालवायला देणार आहे आणि तिथून जे रेव्हेन्यू मिळेल ते आपल्याला ते शेअरिंग करणार आहेत. तर त्या विषयावर म्हणजे शहराचा फायदा होतोय मला समजत नाही, लोकांना हे नुकसान कसं वाटते. आणि आपण ह्यासाठी झाडे पाडतच नाही. मी कधीच नाही बोलले की ह्या टेंडरमध्ये झाडे पाडणार, ते पाडणारच नाही, तर विषयच येत नाही ना. जे आहे ओपन स्पेस, जे साधुग्राम नंतर, कुंभ नंतर जे ओपन स्पेस राहील तिथेच करणार आम्ही. वृक्षतोडीला जसा नाशिकमधून विरोध होतोय तशी राज्यातल्या इतर भागातूनही याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. राजकीय पक्ष, सर्वसामान्य लोक आणि सामाजिक तसंच पर्यावरणवादी कार्यकर्ते सुद्धा याबाबत सक्रियपणे बोलताना दिसत आहेत.